ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सायली अर्जुनची वाट बघत थांबलेली असते आणि आता इथे कल्पना सायलीला बघत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते, आई हे आले आता ना, तुला मी सांगते तसं कर, मग आपण त्याची गंमत बघूया असं म्हणते आता. आणि कल्पना सायलीला एक आयडिया सांगते बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको मम्मा. तर आता सायली आणि कल्पना बघतच नाही त्याच्याकडे आणि आता त्या आपल्या फोनमध्ये बघत असतात बघा प्रेक्षक हो. वा, एवढी इम्प्रूव्हमेंट आहे की आता मम्मा आणि सायली एकत्र टाइमपास करतायत असं म्हणतो होता अर्जुन. बरं बायको, मला खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढ असं म्हणतो होता अर्जुन. हे काय दाखवतायत आई, गुळाचा चहा? माहित होतं, पण गुळाची कॉफी असं म्हणते आता सायली. कमाल आहे बाबा असं म्हणते आता कल्पना. अर्जुनकडे बघतच नाही बघा प्रेक्षक हो सायली आणि कल्पना. आज मोदक काय असतील ना बायको, तर मला मोदक खायचे असं म्हणतो होता अर्जुन. बायकोशी खोटं बोललो म्हणून देवाने मला अदृश्य केलं की काय, मी लोकांना दिसत नाही की काय असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आय एम व्हेरी सॉरी, मला महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो, पण मी सांगितलं होतं ना की आल्यावर मला माझ्या बायकोच्या हाताचे मोदक खायचे आहेत म्हणून असं म्हणतो होता अर्जुन. सो मीटिंग अर्धवट ठेवून मी आलोय तुझ्या हातचे मोदक खायला असं म्हणतो आता अर्जुन. मोदक असं म्हणते आता कल्पना. शेवटचे 2 उरलेत ना ग मोदक असं म्हणते आता कल्पना सायलीला. ते ना आपल्याकरता आहेत, आम्ही खूप मोदक खाल्लेत पोट भरून, पण अजून मन नाही ना भरलं. आणते आणते शेवटचे 2 मोदक असं म्हणते आता सायली आणि पळत पळत जाते 2 मोदक आणायला. तर आता अर्जुन म्हणतो, शेवटचे 2 मोदक असं म्हणून तो आता किचनमध्ये जातो सायली सोबत. एक एक असं म्हणतो आता अर्जुन. मोदक मऊ लुसलुशीत मोदक शेवटचे 2 असं म्हणते आता सायली. चला चला असं म्हणते आता सायली. एकतरी दे एकतरी दे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली मोदक आणून देते कल्पनाला आणि आता कल्पना एक आणि सायली एक दोघे मिळून खातात. तर अर्जुन एकच एक घास तरी द्या ना असं म्हणून आता अर्जुन त्यांच्याकडे रिक्वेस्ट करत असतो, पण ते बघत पण नाही त्याच्याकडे आणि दोघे जण एन्जॉय करत असतात आता सायली आणि कल्पना ते मोदक. वा वा असं म्हणते आता सायली. मम्मा असं म्हणतो आता अर्जुन. मम्मा मी अर्जुन, खूप भारी लागतंय असं म्हणते आता कल्पना. मला थोडंसं द्या ना प्लीज असं म्हणतो आता अर्जुन. वा वा असं म्हणते आता कल्पना अप्रतिम. ठीक आहे असं म्हणतो आता अर्जुन. नका देऊ मला काही, कधीपासून ओरडतोय मला भूक लागले, कोणी ऐकायलाच नाही ना माझं, ऐकायचंच नाही आहे तुम्हाला माझं असं म्हणतो होता अर्जुन. हरकत नाही प्रतिमा आत्या असं म्हणतो होता अर्जुन. प्रतिमा आत्या असं म्हणून ओरडायला लागतो तो जोरजोरात. प्रतिमा आत्या कुठे गायब झाली असं म्हणतो होता अर्जुन. काय हरकत नाही असं म्हणतो होता अर्जुन. माझं जेवण मी स्वतः वाढून घेईन असं म्हणतो होता अर्जुन आणि आता जातो तो तिथे आत. आणि सायली आणि कल्पना मात्र त्याच्याकडे बघतच नाहीत बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन चिडून जातो तिथून स्वयंपाकघराकडे. सायली मस्त केलेस असं म्हणते आता कल्पना आणि आता अर्जुन स्वयंपाकघरात जाऊन शोधायला लागतो जेवण कुठे आहे म्हणून. जेवण पण संपलंय असं म्हणतो होता अर्जुन आणि आता तो सगळी भांडी बघतो, काहीच नाही आहे असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली ते मुद्दाम ढेकर देते. आता कुठेतरी समाधान झाल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता सायली. हो असं म्हणतो आता अर्जुन. ओके काही हरकत नाही, मी माझं जेवण बाहेरून मागवतो, हे काय 15 मिनिटात येईल असं म्हणतो होता अर्जुन. खबरदार असं म्हणतात आता सायली आणि कल्पना. बाहेरचं काहीतरी खाल्लं तर खबरदार असं म्हणतात त्या दोघे मिळून एकत्र. तर आता अर्जुन म्हणतो, का आता का काय झालं, कधीपासून मी तुमच्या पाठीमागे पुढे करतोय, मी तुम्हाला सांगतोय भूक लागली आहे खायला द्या, तेव्हा तुम्हाला काही ऐकू येत नव्हतं असं म्हणतो होता अर्जुन. मी दिसत पण नव्हतो ना तुम्हाला, आता काय झालं मग असं म्हणतो होता अर्जुन. प्रॉब्लेम काय आहे तुमचा असं म्हणतो होता अर्जुन. काय झालंय बघितलं ना सायली असं म्हणते आता कल्पना. तुझ्या नवऱ्याला अजूनही कळत नाहीये की प्रॉब्लेम काय आहे ते असं म्हणते आता कल्पना. हा असं म्हणतो होता अर्जुन. नाही, सणाच्या दिवशी मीटिंगला गेला, सायलीला वाट बघायला लावली आणि आता आता काहीच झालं नाही असं वागतोय असं म्हणते आता कल्पना. म्हणजे तुम्ही दोघी हे मुद्दाम करत होता असं म्हणतो होता अर्जुन. मला मुद्दाम शिक्षा म्हणून करत होता हे सगळं असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली आणि कल्पना दोघीही हसतात जोरजोरात. तर आता अर्जुन म्हणतो, बायको मम्मा आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो होता अर्जुन, पण काम महत्वाचं होतं ना म्हणून मला जावं लागलं असं म्हणतो होता अर्जुन. मग आता कान पकडू का असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो उठा भाषा काढू का असं म्हणत होता अर्जुन. काही गरज नाही हा त्याची असं म्हणते आता सायली. यापुढे फक्त अशा चुका करू नका असं म्हणते आता सायली. नो नो असं म्हणत होता अर्जुन. प्रॉमिस नाही करणार असं म्हणतो तो. आणि जेवायला बसा आता, मी वाढते तुम्हाला असं म्हणते आता सायली. काय जेवू मी असं म्हणत होता अर्जुन. भांडी रिकामी आहे, जेवणच नाही आहे, संपवलं सगळं असं म्हणत होता अर्जुन. तुला काय वाटलं तुझी बायको काय रिकामी भांडी ठेवणार आहे असं म्हणते आता कल्पना. अहो जेवण आहे, तुम्ही हातपाय धुवून या, मी वाढायला घेते असं म्हणते आता सायली. ओके असं म्हणतो आता अर्जुन. मोदक आहेत ना असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते आहेत, दॅट्स ग्रेट असं म्हणतो आता अर्जुन. पटकन आलो मी असं म्हणून तो आता वरती जातो हातपाय धुवण्यासाठी. तर आता इथे सायली आणि कल्पनाला तो वर थांबून बघतो आणि त्या दोघी एकमेकांना टाळ्या देत असतात आणि हसत असतात. तर आता अर्जुन त्या दोघींना बघून खूप खुश होतो आणि आता सायली जाते किचनमध्ये अर्जुनसाठी वाढण्यासाठी. आज घरात गणपती आहेत, पण माझा नमस्कार ह्या सासू सोनेला अगदी
कोपऱ्यातनं असं म्हणून अर्जुन आता नमस्कार म्हणतो आणि आता तो हसतो आणि जातो आपल्या खोलीमध्ये चेंज करण्यासाठी. आणि आता इथे कल्पना आणि सायली मात्र खाली बसलेल्या असतात. तर आता रात्र झालेली दाखवली बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन आपल्या स्टडी रूम मध्ये बसलेला असतो आणि आता तो विचार करत असतो बघा प्रेक्षक हो, की कसं ते सगळी गाठोडी शोधून बघितलेले असतात, कशी एक एक करून ती गाठोडी ओपन करून पाहिलेली असतात. श्रेयसचं गाठोडं सापडलं, सोमूचं सापडलं, काय बाई सायलीचंच गाठोडं का सापडत नाही आणि प्रियाचं पण सापडत नाही असं म्हणते आता कुसुम. काही कळत नाही असं म्हणतो आता अर्जुन. एवढ्या सगळ्या लोकांच्या गाठोड्या सापडल्या, पण नेमकं सायली आणि प्रियाची गाठोडी कशी काय गायब होते असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तेवढ्यातच तिथे कल्पना येते. तर आता कल्पना म्हणते, अर्जुन मम्मा असं म्हणतो अर्जुन, तुला मी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही 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 अजिबात नाही असं म्हणतो अर्जुन. बस ना तू असं म्हणतो आता अर्जुन तिला. अर्जुन असं म्हणते आता कल्पना, मी ना कळत न कळत सायलीवरती खूप अन्याय केला असं म्हणते आता कल्पना. पण तू माझी चांगलेच डोळे उघडले, थँक्स असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा काय ग थँक्स, तुझं किती प्रेम आहे सायलीवरती ते दिसत होतं असं म्हणतो अर्जुन. पण फक्त तू बोलून दाखवत नव्हतीस असं म्हणतो आता अर्जुन. म्हणून जरा तुला पुश केलं असं म्हणतो अर्जुन. दॅट्स इट. तर आता कल्पना म्हणते, अर्जुन माझ्या मनात काय सांगू. तर आता कल्पना म्हणते, मी सायलीशी जे जे काही वाईट वागले ना ते सगळं मला भरून काढायचं आहे असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता कल्पना म्हणते, आता बघ ना सायली आपल्या सगळ्यांसाठी काय काय करते, किती राबते आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते आणि स्वतः करता अजिबात वेळ काढत नाही असं म्हणते आता कल्पना. मला की नाही, मला ना असं एक दिवस खास सायलीचा दिवस म्हणून साजरा करायचा आहे असं म्हणते आता कल्पना. उद्या मला सगळं तिच्या मनासारखं करायचं आहे. तर आता अर्जुन म्हणतो, ग्रेट आयडिया मम्मा, जसं फादर्स डे मदर्स डे तसंच आपण सायली डे सेलिब्रेट करूया असं म्हणतो अर्जुन. ग्रेट, ठरलं तर मग असं म्हणते तर कल्पना. ठरलं असं म्हणतो अर्जुन. मग अर्जुन तू की नाही मला सायलीला काय काय आवडतं ह्याची एक ना लिस्टच करून दे असं म्हणते आता कल्पना. म्हणजे बघ ना, सायलीचा आवडता रंग, आवडता पदार्थ, तिचा आवडता सिनेमा, गाणं, जेव्हा तिला फिरायला जायला कुठं आवडतं, या सगळ्याची मला ना तू लिस्ट करून दे. मग मी ती लिस्ट बघून ठरवेन सायली करता काय काय करायचं ते असं म्हणते आता कल्पना. ओके डन असं म्हणतो आता अर्जुन. तसंही आज उशिरा येऊन मी माझ्या बायकोला चिडवलंय, सो आता तिला खुश पण करू असं म्हणतो आता अर्जुन. मी बनवतो लिस्ट, डोंट वरी असं म्हणतो आता अर्जुन. निघू मी असं म्हणते आता कल्पना. तू ती लिस्ट मला अगदी लवकरात लवकर दे असं म्हणून आता कल्पना निघून जाते तिथून. लिस्ट असं म्हणते कल्पना. पाठवतो असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता कल्पना निघून जाते तिथून स्टडी रूम मधून. येस असं म्हणतो होता अर्जुन. सायली स्पेशल डे, मामाला मी सांगितलं खरं, मी सायलीला काय काय आवडतं त्याची लिस्ट करून देईन असं म्हटलंय खरं मी मम्माला, पण मलाच माहित नाही माझ्या बायकोला काय काय आवडतं ते. मग लिस्टमध्ये काय लिहू मी असं म्हणतो होता अर्जुन. आणि माझ्या बायकोला डिरेक्टली काही विचारू पण शकत नाही मी, काय करू मी आता असं विचार करत बसलेलो असं बघा प्रेक्षक हो अर्जुन आपल्या खोलीमध्ये. डायरी असं म्हणतो होता अर्जुन. तर आता तो डायरी बघतो सायलीची. सायलीने आपल्या डायरीमध्ये नक्कीच काहीतरी लिहून ठेवलं असेल असं म्हणतो होता अर्जुन. आणि आता ती डायरी जी असते ना सायली ज्याच्यामध्ये रोज लिहित असते, ते आता अर्जुन उघडतो आणि बघतो आणि वाचायला लागतो आता ती डायरी तो. सर मला वाचवा असं म्हटलेली असते ना सायली फर्स्ट मीट मध्ये, ते सगळं आता आठवतंय त्याला, कसं ती वाचवा वाचवा म्हटलेली असते आणि कसं तिला अर्जुन वाचवलेला असतो हे सगळं आता त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. ते जुने क्षण सगळे त्याला आता आठवत असतात. कसं त्या दोघांचं लग्न झालेलं असतं सगळं आठवतं त्याला. हीच आहे माझी बायको सायली, अर्जुन सुभेदार माय वाईफ म्हटलेलं असतो ना, ते सगळं आता आठवतं त्याला बघा प्रेक्षक हो. कसं ते त्यांनी फर्स्ट डान्स केलेला असतो हे सगळं त्याला आठवतं आता. आणि आता तो डायरी वाचत असतो आणि आता त्याला सगळ्या जुन्या आठवणी येत असतात. आणि कसं ते जेव्हा हनीमूनला गेलेले असतात ना माथेरानला, ते सगळं आता त्याला आठवतं. आणि कसं ते फोटोग्राफ्स वगैरे काढलेले असतात ते सगळं आता त्याला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. नाही मम्मा, सायली कुठेही जाणार नाही, हे तिचं घर आहे असं म्हटलेलं असतं तो अर्जुन, आणि ती इथेच राहणार. आणि सायली घर हे सोडून जाणार असेल ना, तर मीही ह्या घरात राहणार नाही असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. हे सगळं आता त्याला आठवतं. मी तुम्हाला कधीच माझ्या मनातलं सांगू शकलो नाही, पण आज मी अख्ख्या जगासमोर सांगतोय मिस सायली, आय लव्ह यू असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. हे सगळं आता त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. मधुभाऊ, आम्ही जे काही केलं ते कर्तव्य होतं एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा, आणि त्यात जर मी कमी पडलो असतो तर मी स्वतःला कधीच माफ केलो नसतो असं म्हणतो होता अर्जुन. कारण त्याला आता आठवतं बघा सगळं प्रेक्षक हो, जुने क्षण सगळे डायरी वाचता वाचता. आणि आता तो मिठी मारतो त्या डायरीला. हे तर माझ्या बायकोने माझ्याबद्दलच लिहिलंय, स्वतःबद्दल काहीच लिहिलेलं नाही असं म्हणतो होता अर्जुन. पण आता मला कसं कळेल असं म्हणत होता अर्जुन, की तिला काय आवडतं ते असं म्हणत होता अर्जुन. आता काय करू मी असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तिला टेन्शन येतं, काय करू काय करू. तर आता अर्जुन म्हणतो, कुसुमताई येस. आणि आता तो कुसुमला कॉल करायला बघतो आणि आता तो कॉल लावतो कुसुमला. येस असं म्हणतो तो.
हा बोला अर्जुन सर असं म्हणते आता कुसुम. अहो सायलीच्या बालपणीबद्दल काही कळलं का? काय सापडलं का? बालपणीचं काय घेऊन बसलात कुसुमताई? मला तिच्या लाईफ बद्दल काही सापडत नाही असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं म्हणते आता कुसुम. मामाने मला सायलीला काय आवडतं त्याच्याबद्दल एक लिस्ट करून द्यायला सांगितलंय. तेव्हा मला लक्षात आलं की मला माझ्या बायकोबद्दल काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. पण आय एम व्हेरी शुअर तुम्हाला सगळं माहित असेल असं म्हणतो अर्जुन. सो प्लीज तुम्ही मला मदत कराल का? तर आता कुसुम म्हणते हेच काय तुमचं बायकोवरचं प्रेम? वा, मी काय मदत बिदत करणार नाहीये. नवऱ्याचं काम नवऱ्यानेच करावं असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुन म्हणतो अहो बायकोसाठी जरा कष्ट करा ना वकील साहेब. हीच तुमची नवीन केस आहे त्यामुळे शोधात राहा. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे असं म्हणून आता कुसुम फोन ठेवून टाकते बघा प्रेक्षक हो. आणि आता अर्जुन म्हणतो अहो ऐका ना. तर आता ती फोन ठेवून टाकते. तर आता अर्जुन म्हणतो कसं शोधू मी? फोन ठेवला यांनी. असं म्हणतो तर अर्जुन सायलीला हिल स्टेशन्स, बीचेस, थंड हवेचे ठिकाण कुठे फिरायला जायला आवडतं असं म्हणतो अर्जुन. काहीच कळत नाहीये मला. कसं होईल काय असं म्हणतो अर्जुन. आधीच त्या आठवड्याचं टेन्शन त्यातच मम्माने तर टेन्शन दिलंय मला असं म्हणतो अर्जुन. कसं शोधू मी? तेवढ्यातच आता सायली येते आणि म्हणते अहो तुम्ही काय करताय? हे काम आताच करायला हवं असं काही नाही आहे ना असं म्हणते तर सायली. चला ना खाली जाऊया. सगळे म्हणतायत कुठला तरी गेम खेळूया. गेम आता? चला ना तुम्ही खाली खेळूया असं म्हणते आता सायली अर्जुनला आणि आता त्याला ती घेऊन जाते खाली. तर आता इथे खाली सगळे जमलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अस्मिता क्रिकेटची टोपी घातलेली असते आणि म्हणते आपण आता क्रिकेट खेळूया का असं म्हणते ती. लेडीज वर्सेस जेंट्स असं म्हणते आता अस्मिता. पण ना मला धावपळ करता येणार नाही म्हणून मी अंपायर. पण कुणी माझ्याशी नीट नाही ना वागलं तर मी आउट येणार असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता कोणताही खेळ खेळला गेला ना तरी तुझ्या सोयीने नाही खेळला जाणार असं म्हणत होता प्रताप. सांगून ठेवतो. आणि मी काय म्हणतो बाहेर किती पाऊस आहे त्यामुळे आउटडोअर गेम्स नको. आपण घरातच बसून काहीतरी खेळूया. शी बाबा असं म्हणते आता अस्मिता. माझं कोणी ऐकतच नाही. आता ती सायली गेली अर्जुनला आणायला अजून आली नाही. मग कसं ठरवणार कोणता गेम खेळायचा ते असं म्हणते अस्मिता. तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन येतात. तर आता विमल म्हणते अस्मिता ताई तुम्ही नाव काढलं आणि सायली ताई आणि अर्जुन दादा आलेच असं म्हणते आता विमल. तर आता सायली आणि अर्जुनला बघतात सगळे. तर आता अस्मिता खुश होते आणि आता ती शिट्टी वाजवते बघा प्रेक्षक. लवकर या असं म्हणते आता अस्मिता. काय चाललंय असं म्हणतो आता अर्जुन. या असं म्हणतो आता प्रताप. बसू असं म्हणते आता सायलीने आता बसतात ते. सांगा बघू आता कोणता गेम खेळायचा ते असं म्हणते अस्मिता. हे अर्जुन हा अंपायर खूप स्ट्रिक्ट आहे असं म्हणते आता कल्पना. हा पण नाही म्हणजे सायली म्हणाली की आता आपण काहीतरी गेम खेळणार आहोत. पण काय गेम आणि आता गेम कुठून काय चाललंय असं म्हणतो आता अर्जुन. आता अंताक्षरी खेळूया असं म्हणते तर सायली. येस असं म्हणतो आता प्रताप. तर आता अस्मिता म्हणते नाही बाबा तुला सगळी गाणी येतात. तूच जिंकशील बाकी कोणी जिंकूच नाही शकणार दुसरा गेम असं म्हणते आता अस्मिता. तर आता कल्पना म्हणते मग आपण दुसरं काय खेळूया? तर आता सगळे विचार करत बसतात. सायलीला काय काय आवडतं हे तिच्याकडून काढून घेण्यासाठी सोप्पा चान्स मिळाला मला. आता प्रताप म्हणतो आपण पार्सिंग द पार्सर खेळूया का असं म्हणतो होता प्रताप. तर आता अर्जुन म्हणतो त्यापेक्षा आपण कपल गेम खेळूया का असं म्हणतो होता अर्जुन. म्हणजे डॅड मम्मा मी आणि माझी बायको 2 टीम्स. पण मग ह्या 2 टीम मध्ये खेळणार काय असं म्हणते आता अस्मिता. आपण KYP असं म्हणतो होता अर्जुन. KYP म्हणजे काय असं म्हणते अस्मिता. KYP खेळूया असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं म्हणते कल्पना. बँकमध्ये कसं KYC असतं विच इज नो युअर कस्टमर. आपण खेळूया KYP नो युअर पार्टनर असं म्हणतो अर्जुन. ओ असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो या वा आपण आपल्या बायकोला किती ओळखतो याची छोटीशी परीक्षा असं म्हणतो अर्जुन. तर आता ठीक आहे असं म्हणतात सगळे. अरे वा हा गेम मग तर तुम्हीच जिंकणार ना. कसं आहे ना कारण ह्याना माझ्याबद्दल काहीच माहित नाही अरे असं म्हणते आता कल्पना. आणि आता अस्मिता हसते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रताप म्हणतो अर्जुन अरे तुझ्या बाबाला कशाला तू सुल्यावर चढवतोयस असं म्हणतो आता प्रताप अर्जुनला. ओके 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 असं म्हणते अस्मिता. मला कळलंय काय करायचं ते असं म्हणते अस्मिता. विमल स्टोर रूम मधून फाट्या आणि व्हाईटबोर्ड घेऊन या असं म्हणते आता अस्मिता विमल. आणि आता विमल जाते आणायला स्टोर रूम मधनं ते सगळं सामान. ओके आता ना मी प्रत्येकाला त्याच्या पार्टनर बद्दल प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर पाट्यांवर लिहायचं आणि ते आन्सर एकमेकांना दाखवायचं नाही. नो चिटिंग असं म्हणते अस्मिता. बरं का असं म्हणते अस्मिता. आणि मग मी सांगेल तेव्हा ती पाटी दाखवायची. त्यामध्ये जर करेक्ट उत्तर असेल तर प्रत्येकाला 1 मार्क मिळणार आणि यामध्ये टीम वगैरे काय नाही बरं का असं म्हणते अस्मिता. आणि जो करेक्ट उत्तर देईल तो जिंकला असं म्हणतात अस्मिता. तर आता सगळेजण हो ठीक आहे असं म्हणतात. कल्पना वगैरे सगळे खुश होतात बघा प्रेक्षक. आणि आता विमल येते आणि पाठ्या देते सगळ्यांना आणि समोर व्हाईट बोर्ड सुद्धा आणून ठेवते. चला मग गेमला सुरुवात करूया असं म्हणतात अस्मिता. ओके तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता असं म्हणते आता अस्मिता.
तुमची वेळ सुरू होतीये आत्ता असं म्हणतात अस्मिता आणि आता सगळेजण लिहायला सुरुवात करतात त्या काळ्या पाटीवर. एक मिनिट असं म्हणत होता प्रताप. पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला वेळ किती मिळणार असं म्हणत होता प्रताप. 30 सेकंड, त्यातली 4 सेकंड तुम्ही वाया घालवली असं म्हणतात अस्मिता. पटपटल्या असं म्हणते आता ती. तर आता सगळे लिहायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो. सायलीचा आवडता रंग कोणता असेल असं म्हणत होता अर्जुन. हिरवा? नाही 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 नाही. पांढरा असं म्हणत होतो. नाही 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 नाही. लाल? नाही 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 नाही. लाल तर माझा आहे असं म्हणत होता अर्जुन. आणि तुमची वेळ संपत आली आहे आणि आता तुमची 30 सेकंड संपतात असं म्हणतात अस्मिता. थांबा थांबा थांबा. डॅड असं म्हणतात अस्मिता. आता तुमचा मान. पिवळा असं लिहिलं असतं बघा प्रेक्षक हो प्रतापने. आणि आता कल्पना खुश होते आणि हो म्हणते ती. मम्मा बरोबर आहे उत्तर? तर आता कल्पना म्हणते अगदी बरोबर. असं म्हणत होता प्रताप. तर आता अस्मिता टाळ वाजवते. अगं मी उत्तर चुकूच शकत नाही असं म्हणत होता प्रताप. मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहिती आहे असं म्हणत होता प्रताप. अरे उगाच काय एवढी वर्ष संसार केलाय मी असं म्हणत होता प्रताप. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि आता तो घाबरतो कारण तो काहीच लिहिलेला नसतो ना बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आता ही फुलं कुणासाठी असं म्हणते तर सायली. अगं ही फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी असं म्हणत होता प्रताप. आज काही खास आहे का असं म्हणते आता सायली. आज आहे सायली डे असं म्हणत होता अर्जुन. आज ना सायली तुझा दिवस आहे. आज फक्त तू आराम करायचं, बाकी सगळं आम्ही करणार, आम्ही तुझ्यासाठी असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे अर्जुन आणि सायली पळत असतात बघा प्रेक्षक हो एकमेकांच्या पाठीमागे. आणि आता तो गजरा ती हातात घेऊन पळत असते. तर अर्जुन तिच्या हातातून गजरा घेतो आणि आता तो तिच्या केसांमध्ये माळतो बघा प्रेक्षक हो. तर आता हॅप्पी दिवस दाखवलाय सगळ्यांचा सुभेदारांचा. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.